बारामती विधानसभा पोटनिवडणूक असो की राज्यसभेतला जागेचा वाद, या निवडणुकीवरून मवियामध्ये आता तिढा निर्माण होताना दिसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेने सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत बारामती विधानसभा बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला। मात्र काँग्रेसने सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देऊन नवा वाद सुरू केला। तर काँग्रेसने एका जागेसाठी कुढत बसू नये असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातनं काँग्रेसला दिलाय। तर आघाडी मजबूत करण्यासाठी राज्यातल्या प्रादेशिक पक्षांसोबत जुळवून घ्यावं असा सल्लाही देण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या सल्ल्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पलटवार केला। आपल्यावर टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन असा इशाराच नाना पटोलेंनी देऊन टाकला। आम्ही काँग्रेसला समजून सांगत आहोत की देशावर भविष्यामध्ये जे परिवर्तन होईल त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे। त्यासाठी राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे। हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाही आहे, हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल, सगळ्याच राज्यामध्ये हा तामिळनाडूमध्ये असू शकतो। हा विषय प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना ताकद द्यावी लागेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा आकडा वाढवावा लागेल। त्यासाठी तुम्ही आम्हालासुद्धा मजबूतीनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही। पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन मी जे आमच्या हायकमांडलाही माहीत आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू, म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कशी उघडे पडतील त्यांना माहीत आहे। मग हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।